टेस्ट करून बघतोय। सेम तशीच टेस्ट आहे, एक नंबर, सेम तशीच। बाळा ब्रेडला लावलंस ना आणि तिथे सुकं ठेवलंस की ते चिपकेल, मग ब्रेडला लावलेलंच लागणार ना त्याला, मी तसं केलेलं। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। सो लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण गेलो होतो सफाळ्यामध्ये। एरिया तर खूपच छान होता, म्हणजे प्रश्नच नाही, कारण पालघर जिल्हा हा कोकणामध्ये येत असल्यामुळे म्हणजे आपण त्याच्यात काही संशयच दाखवू शकत नाही, एवढा सुंदर एरिया होता। फ्लॅट्स पण अतिशय उत्तम होते, मस्त होते, मोठे होते, जसे पाहिजे तसे होते। पण असं नाहीये की आपण तिथे घ्यायला चाललो होतो। बरेच आपल्या फॅमिली मेंबर्सना असं समज झालं असेल की आपण इथून जातोय, फ्लॅट विकत घ्यायचा आहे की नाही किंवा रेंटवर, असं काहीच नाहीये। एक जस्ट एक थॉट होता डोक्यामध्ये की सफाळी जाऊन बघायचं म्हणून। सो हे मम्मीचं होतं, मम्मीचं बरेच वर्षापासून होतं, बरेच महिन्यांपासून ओळखीनुसार गेलो होतो, ओळख होती म्हणून आम्ही गेलो होतो तिकडे। तर सगळं बघितलं, तर असं काय नाहीये की घ्यायचं म्हणून, एक जस्ट फेरी मारण्यासाठी आणि एक जस्ट पाहण्यासाठीच गेलो होतो। तर अजून तर काय असं काय नाही, जसं असेल तसं तो तुम्हाला सांगणारच आहे। तर तुम्ही पण खूप लोकांनी सजेशन दिले, सो त्यासाठी थँक्यू सो मच। आणि आजचा विषय असा आहे की आज आपण रेसिपी करणार आहोत। सो रेसिपीचा ब्लॉग आहे, ती रेसिपी कुठली आपण किचनमध्ये जाऊया, काय तयारी चालू आहे, काय कसं काय ते सगळं ताईकडून जाणून घेऊया। चला बघूया ताईने काय काय तयारी केली आहे। भाई साहब एक नंबर जर आडाच। आज आपण काय बनवणार आहोत? सँडविच, ते पण टोस्ट सँडविच। तर त्यासाठी सगळी तयारी करून घेतली आपण। चला आपण बघूया आता काय काय लागेल सँडविच साठी। पहिले तर मी इकडे बटाटे उकडून घेतलेत, 5 बटाटे आहेत, छान शिजवून घेतलेत, म्हणजे ते आपल्याला कट नाही करायचे, स्मॅश करायचे, त्याच्यानुसार आपण जास्त शिजून घ्यायचे। त्याच्यानंतर इकडे एक अख्खा कांदा घेतलाय बारीक चिरून, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात कट करून, आणि कढीपत्ता घेतलाय। हे आपल्याला लागणार आहे बटाट्याच्या भाजीसाठी, फोडणीसाठी। त्याच्यानंतर आता आपल्याला बनवायची हिरवी चटणी, त्यासाठी लागणारं साहित्य, कोथिंबीर घेतली भरपूर सारी, धुवून घ्यायच्या नंतर आपल्याला लिंबू घेतलाय हाफ, त्याच्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या डार्कवाल्या, मिक्स कोणत्याही चालतील, आपल्याला तिखट चटणी पाहिजे तर त्यानुसार। त्याच्यानंतर ही चण्याची डाळ जी रोस्ट केलेली असते ना, जी आपण अशीच खाऊ शकतो, ती दुकानात मिळते, वाण्याच्या दुकानात, ती घेतली, कच्ची नाही घेतली। त्याच्यानंतर आपल्याला काय काय भाज्या लागणार त्या मी सांगते। शिमला मिरची घेतलीत मी इकडे 2, आता या आकारात कट करून घेतल्यात, बघा अशा गोल कट करून घेतल्यात, पातळ अगदी कट करून घेतल्यात। त्याच्यानंतर 2 टोमॅटो घेतलेत मोठे, पातळ असे स्लाइस करून, मीडियम स्लाइस करून। त्याच्यानंतर अख्खं बीट घेतलंय, धुवून स्वच्छ, आपण शिजवून सुद्धा घेऊ शकतो किंवा मग कच्चं पण घेऊ शकतो। मी शिजवणार होते पण म्हटलं आता यावेळेला आपण कच्चं ट्राय करूया। तर हे कच्चं एक बीट घेतलंय सोलून, काप करून। त्याच्यानंतर काकडी घेतली, एक मोठी काकडी सोलून त्याचे काप करून घेतले, आणि कांदा घेतला आपण इकडे 2 कांदे घेतलेत, अशा आकारामध्ये गोल असे कट करून घेतले, ठीक आहे। आणि हे काय बीट काय नंतर ते ह्याच्यामध्ये जातच भांड्यामध्ये ना? हा, जेव्हा आपण ते रोस्टिंग भांड असतं ना त्याच्यामध्ये आपण हे करतो तेव्हा ते थोडंसं वाफ लागून गरम होतच, त्याच्यामुळे मी कच्चंच घेतलंय। त्या सगळ्या भाज्या आहेत। आता आपण काय करूया, अगोदर आहे ना चटणी बनवून घेऊया, आणि नंतर मग ती थोडीशी फ्रीजमध्ये, ग्रीन चटणी येते ती ना? हा, जी आपण ब्रेडला लावतो ना ग्रीन चटणी, ती। आणि आपण रेड चटणी बाहेरून मागवली, कारण थोडासा वेळ कमी आहे म्हणून ती मी घरी पण छान बनवते, पण इझी आहे, इझी एकदम। म्हणजे मिरची, चण्याची डाळ, असं काय काय। मागे आपण डोसा बनवला ना, त्याच्यात तू दाखवलेलीस का? हा, दाखवली होती तशीच, म्हणजे आपल्या ज्या बेडगे मिरच्या येतात ना लाल कलरच्या, त्याच्यामध्ये लसूण आणि मीठ, चण्याची डाळ आणि मीठ, अजून काय काय असेल प्रोसेस, पण मी केली लास्ट एका व्हिडिओमध्ये। तर ही बाहेरून आणली। आता आपण पहिले ग्रीन चटणी बनवूया, त्यासाठी मी कोथिंबीर थोडी जास्त घेतली, मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर धुवून घेतली मी इकडे। मिरच्या आपण घेतल्या 4 ते 5, ही चटणी पण खूप छान बनते। हे चणे ते थिकनेस येण्यासाठी काय असं काय असेल? हा, थिकनेस आणि स्मूथनेस। ही चण्याची डाळ रोस्ट केलेली आहे, मार्केटमध्ये जातो कच्ची नाही घ्यायची, रोस्ट केलेली असते ती घ्यायची। त्याच्यानंतर आपण हाफ लिंबू, म्हणजे जेवढा आपल्याला हवं आहे तेवढा आपण पिळून घ्यायचं याच्यामध्ये। चटणीचा मेन कलर कसा येतो ना ते महत्वाचं आहे, त्याचीच एक्साइटमेंट आहे, आणि टेस्ट कशी लागते ते। आता इकडे थोडंसं मीठ घेतलंय चवीनुसार, थोडा घेते, लागत आपण नंतर ऍड करू शकतो। आता क्विक ह्याला पटकन वाटून घेऊया। चला आता मिक्सरला वाटण्यासाठी घेते, पण थोडंसं ना अगोदर पाणी ऍड करू याच्यात। मीठ पण ऍड केलं, कलर आलेला आहे, सेम तसंच रे, थोडासा
असं एकदम प्रॉपर लेवलने यायला पाहिजे. बाकी एक नंबर. चुम्मा रे चुम्मा गडगुम्मा. टचका पण प्रॉपर लेवलने लागतोय. मस्त अशी स्मूथ चटणी तयार झाली मित्रांनो. एक नंबर बाय. टेस्ट करून बघतोय. सेम तशीच टेस्ट आहे. एक नंबर. सेम तशीच. मम्मी मला बोलते की आता नागपंचमी येते ऑगस्ट मध्ये, म्हणजे वेळ आहे अजून. नाही हा ऑगस्ट मध्ये. हा तर मग आहे ना भाऊसाठी उपवास कर. आपण नागपंचमी करूया. म्हटलं एकदा तरी कर ना, म्हणजे कधी केला नाही तर म्हटलं एकदा तरी करून करायचं. मी कधीच कोणता उपवास केला नाही. आमच्या घरी असं उपवास वगैरे काय कळत नाही. मम्मीने तिच्या काळात खूप केले, बट असं कसं नाही जमत उपाशी राहायला. आपलं फक्त वार आपण पाळतो, म्हणजे काय गुरुवार असते, सोमवार जायचं ना वारुळाला. वारुळ किंवा मग काय असेल ना आपलं संकष्टी वगैरे, पौर्णिमा, दत्त जयंती, असं काय संकष्टी असं तेव्हा पाळतो. तर मम्मी बोलते की भाऊसाठी उपवास करून बघ कसं होतं आणि आपण पूजा वगैरे सगळं करूया. भावासाठी एकतरी करायची ना कधी म्हटलं. पण ती पूजा कोणासाठी असते नक्की? भावासाठी असते नागपंचमी. गाईज आम्हाला तर एवढं कन्फर्म नाही, पण तुम्ही कमेंट करून सांगा. हा तेच कमेंट करून सांगा. तू केलेलाच मम्मी मामासाठी? आम्ही केले. आता कुवार होतो तेव्हा म्हणजे कसं लहानपणी मुली करतातच ना उपवास वगैरे असं. त्यावेळेला आम्ही खूपच केले का उपवास. चला आता मी पण करणार ऑगस्ट मध्ये. आता मी ना इकडे बटाटे सगळे स्मॅश करून घेतले. त्याच्यानंतर मटर आपलं राहिलं होतं, मी तुम्हाला सांगायचं राहून गेलं, पण मटर पण घेतले. एक थोडेसेच घेतले. आपले हे ऑप्शनल आहे मटर, आपण घेतले तरी चालतील नाही तरी चालतील. आता मी इकडे काय करते, कढई ठेवले, तेल घेते, त्याच्यामध्ये कांदा, मिरची आणि कढीपत्ता पण त्याच्यामध्ये ऍड करूया. तेल शॉक पायल रॉक. तेल रॉक पायल शॉक. असं झणझणीत तेल तापलेलं पाहिजे, म्हणजे तसा कांदा लगेच शिजतो. हे झालं. त्याच्यानंतर आपण जिरं आणि मोहरी ऍड करूया. सगळं छान मिक्स करून घेऊया. आता फोडणीमध्येच काय करायचं, थोडंसं मीठ पण ऍड करायचं. आता बटाटे पण शिजताना मी मीठ ऍड केलं होतं. हे थोडंसं चवीनुसार मीठ थोडंसं ऍड करूया. मिक्स करून घ्यायचं. तेल टाकले म्हणून पटकन शिजला कांदा, फ्राय झाला छान. फोडणीसाठी आपण फक्त एवढंच ऍड करायचं आहे, फक्त कांदा, कढीपत्ता, मिरची आणि जिरं मोहरी, बस. बाकी एक्स्ट्रा काहीच ऍड करायचं नाही. टोमॅटो पण काही जण घेतात, पण मी टोमॅटो नाही घेतलाय, कारण आपण इकडे ऑलरेडी आपल्या ह्याच्यामध्ये ब्रेडमध्ये सँडविचमध्ये आपला टोमॅटो येणार आहे, तर मी इकडे आपण नाही घेतला. आज स्टेजला आपण काय करायचं, हळद ऍड करूया. बटाट्याच्या भाजीत मोस्ट ऑफ हळदच ऍड करतात, काही जण मसाला सुद्धा ऍड करतात, तर मी इकडे 1/2 टीस्पून मसाला ऍड केला. मिक्स करून घेऊया. हळद आणि मसाला ऍड केलेला मिक्स करून घेऊया. आता सर्व स्मॅश केलेले बटाटे आपण ह्याच्यामध्ये ऍड करतो. गॅसचा फ्लेम एकदम बारीक ठेवलाय आणि मटर पण ऍड करूया. सगळे टाकू. हो, मटर फोडणीमध्ये ऍड केले असते तरी पण चाललं असतं, आणि असे ऍड केले तरी चालते. आत्ताच टेस्ट यायला लागेल, कारण मी बनवलं होतं इंस्टाग्रामच्या मिनी ब्लॉग साठी. मी बनवलं होतं, जे आपले मी इंस्टाचे पब्लिक असेल त्यांना माहिती असेल. एक नंबर झालं होतं भाई साहेब, एक नंबर झालं. मम्मी तर फॅन झाली होती माझी ऍज अ शेफ. मी लंडनचा शेफ आहे. आणि असं छान पहिले मिक्स करून घ्यायचं. बटाटे एजीव झाले पाहिजे छान त्या मसाल्यामध्ये सगळे. आता आपण काय करायचंय, भाजीला ना 5 मिनिटं, एक 2 ते 3 मिनिटं झाकण मारून ठेवून द्यायचं, म्हणजे थोडे मटर पण शिजतील आणि भाजी पण छान शिजतील. भाजी आपली तयार झाली आहे छानपैकी. आणि गॅस पण बंद केलाय मी. तिला थोडं मिक्स करून घेते. बटाटे काय शिजलेले असतात ना ऑलरेडी, त्याच्यामुळे काही जास्त वेळ आपण ठेवलं नाही तरी चालतं. आता मेन प्रोसेसकडे वळायचं आहे, ते म्हणजे ब्रेडला आपण छान चटण्या वगैरे लावून. येस, आय एम डॅम एक्साइटेड. इथे हे आपण ब्रेडचं पॅकेट आणलेलं आहे. ब्रेड तुम्ही कुठलं पण घेऊ शकता, ब्राऊन ब्रेड पण घेऊ शकता किंवा नॉर्मल सफेदवाले ब्रेड पण घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे ब्रेडचे बाजूची कडा आहे ब्राऊन वाली, ती तुम्ही काढली तरी चालेल, नाही काढली तरी चालेल, कारण आपण ते रोस्टर मध्ये टाकणार ना तेव्हा ते काय नॉर्मल. आणि त्याची उलट जास्त चव येते, कारण थोडंसं ते क्रिस्पी लागतं ना ते साईडची. हो, क्रिस्पी पण लागतं, क्रिस्पी होतं. बरोबर. गाईस, ब्रेड खराब निघालं, त्याच्यासाठी आता चाललोय ब्रेड चेंज करून घेण्यासाठी. मुंग्या अशा आहे त्याच्यामध्ये, तर जाऊया चेंज करूया. सो फायनली दुसरा आणला ब्रेड. बघ, हा बरोबर आहे, हा बरोबर आहे ना? ठीक आहे, छोटे ब्रेड पण ठीक आहे, चालेल. साईज थोडी लहान. हे बघा, हे जे भांड आहे ना, हे मी आपण जी भांडी घेतली ना, ही टाकी वगैरे नवीन, तो ब्लॉग आहे तेव्हाच घेतली. सो तेव्हा हे मी मम्मीला सांगितलं होतं घे म्हणून. चला आता आपण फायनल प्रोसेसकडे वळूया, ती म्हणजे ब्रेड घेऊया. आता इकडे मी काय घेतलंय, अमूल बटर घेतलंय, त्याच्यानंतर आपली चटणी घेतली ग्रीन केलेली, आणि ही रेड चटणी आपण बाहेरून आणली होती. पहिले काय करूया, बटर घेऊया आपण, त्याच्यानंतर लाल, नाही ग्रीन असते ना, अशी मस्त अशी चटणी तयार झाली.
चटणी लावूया, प्रॉपर लावली भाऊसाठी. आता रेड चटणी लावूया थोडी. येस. आता काय करायचंय, आता याच्यावरती भाजी. काय असतं का अगोदर? आधी भाजी, त्याच्यावर सगळं असतं हे? हो. नाही रे, काहीतरी पहिले खाली ठेवूया ना, आणि नाही. त्याच्यामध्ये भाजी परत वरती लेअर असं. नाही, आधी भाजी असते. मला माहिती बेटा. मी काय करते, बाहेर खायचं काम करते, आत काय ते बघत. कांदा घेऊ, ह्याच्यात ठेवूया. कांदा घेऊया काय? हो, फर्स्ट कांदा. मस्त कांदा घेतलाय. आता टोमॅटो. आता शिमला मिरची घेऊया. काही टाक, खायचंच आहे. शिमला मिरची. शिमला मिरची अजूनही घे. ओके. एक त्याच्यानंतर नंबर. बीट घेऊया आपण. बीट घेतलंय. आता काकडी. आता टोमॅटो. आणि हे काय, जरी किती जरी असं मोठं आपल्याला वाटलं ना, असं फुगीर वापर केवढं कसं आहे, तरी ते ह्याच्यामध्ये काम 25 होतं. हे असं केलं ना की मस्त एकदम कट टू कट प्रॉपर लेवलने तयार होतं. आपल्याला वरती पण लावायचंच आहे. बटर घेतल्यानंतर ग्रीन चटणी ना. वा, काय कलर आला रे चटणीचा, एक नंबर कलर आलाय. मस्तच. पडायला नको. ऍक्च्युली सँडविच मोठा झाला, ब्रेड छोटे झाले. अशी सगळ्यात आपण रेडी करून घेऊया, नंतर एक एक करून आपण टोस्ट करूया. चला, आता सगळे सँडविच बनून रेडी आहेत. इकडे छान असं मटेरियल भरले, सगळं भाज्या वगैरे. आणि इथे पण मम्मीला थोडं बटाटे मम्मी कमीच खाते, त्याच्यामुळे बटाट्याची भाजी थोडी थोडी घेऊन मग मम्मीसाठी सेपरेट काढले. आता आपण छान पहिले रोस्ट करून घेऊया. एक्साइटमेंट लेवल इज व्हेरी मच. आता थोडं थोडं बटर आपल्याला ब्रेडला लावायचं आहे की इकडे लावायचं? तिकडे. ब्रेडला पण चालेल ना, ह्याला लावून काय? नाही, तिकडेच लावायचं असतं, मग चिकटणार ते. ब्रेडला पण लावतात ना? ब्रेडला नंतर तयार झाले ना, बाहेर काढलं की मग लावतात. सर्व जेव्हा करतो ना आपण, आधी नाही लावत तेव्हा. आधी नाही. चला, एक एक ठेवून देऊया आपण. आता प्रॉपर ठेव. भांड्यापेक्षा पण छोटा निघाला. आणि क्लोज. येस, फायनली मित्रांनो, आपण एक टोस्ट सँडविच ठेवलेला आहे. टोस्ट नाही, सँडविच ठेवलेला आहे. आता तो टोस्ट होईल की नाही ते मेन बघण्यासारखं आहे. मे बी होईलच. 100 आणि 125% गॅरंटी. मित्रांनो झालं इकडे. आता चेक करून बघूया. येस, बाबडी ग माझी ती. फर्स्ट क्लास ना. आता आपण दुसऱ्या साईडने शेकून घेऊया. आता आपण दुसरी बाजू चेक करून बघूया कशी झाली. येस, 100% ना माझी चुनचुन चुनचुन. होई नको का? अरे बघ ना, सरकतं इकडून. एक नंबर. भाई आपला घरगुती सँडविच आहे, सो एक नंबर. आरामात, घाई नाही करायची. कोई घाई नाही करेगा, कोई तुतुल पुतुल नाही करेगा, कोई भी नाही. एकदा दाबला आहे असं म्हणून तुला बोलली मी. हे बघ मेल्ट झालं. मग ते मेल्टच होणार. मेल्टच होणार, मग काय पडणार, मग काय राहणार काय त्याचं. म्हणून ब्रेडला लावायचं कधी पण. बाळा, ब्रेडला लावलंस ना आणि तिथे सुकं ठेवलंस की ते चिपकेल. मग ब्रेडला लावलेलंच लागणार ना त्याला. मी तसं केलेलं. तू जेव्हा दुसऱ्या दिवशी गेलेलास ना, तेव्हा मी तसंच केलेलं. अच्छा, असं आहे का? हे काय सगळं मेल्ट होऊन पडलं ना. रेडी आहेत आपले सँडविच, टोस्ट सँडविच. चला बघूया आता कशी झाली. आधी मम्मी टेस्ट करून बघते कसे झाले. मम्मी सांग मला. ये, खूपच छान झाले. मी केलेलं ते एकदमच. चला, आज ताईने केलेलं टेस्ट करूया आपण. ताईने बनवलेलं आहे ना पहिले, तर आपण टेस्ट तर करूया. आधी फक्त असंच टेस्ट करतो विदाउट चटणी. एक नंबर. थँक्यू. जबरदस्त. आता चटणी लावून थोडंसं. वेगळी टेस्ट आहे, मस्तच आहे. हा, ही वेगळी टेस्ट आहे. हा, अशी लाईट वेट आहे. मी बनवलं तर जो एकदम राखटवली. सुंदर, खूपच छान. तर कसं वाटलं भाऊ तुला सँडविच? सँडविच एक नंबर. प्रत्येकाच्या वाट्याला 2-2 एक नंबर. मस्त एकदम
छान झालेलं सुंदर. पण आता आपण जी ग्रीन चटणी बनवू त्याच्यामध्ये मिरची थोडी जास्त ऍड करायची, म्हणजे स्पायसीनेस थोडा पाहिजे. तर ती चटणी थोडीशी लाईट झाली होती, बट टेस्टला मस्तच होती. तर एकंदरीत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्ही पण सँडविच घरात करून पहा. आणि त्याच्यानंतर जेवणाची काहीच गरज भासत नाही. आपण नेहमी जेवण वगैरे करायला पण कंटाळतो, तर त्याच्याऐवजी आपण कधीतरी एक वन्स इन अ ब्लू म्हणून आपण करू शकतो. तर त्यासाठी तुमच्या घरामध्ये जर कोणी बटाट्याची भाजी वगैरे कमी खात असेल तर जसं आपल्याकडे मम्मी कमी खाते, सो त्यांच्या सँडविच मध्ये भाजी कमी ऍड करायची, जास्त ऍड करायचं. परत बीट वगैरे पण आपण बॉईल करून घेऊ शकतो. तर तुम्ही पण नक्की रेसिपी करून पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. आम्ही फक्त तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.